नमस्कार. सफर विथ काजलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला आजच्या ब्लॉगला सुरू करूया. पाहतच असाल तुम्ही, आजचा ब्लॉग आपला बाहेरून चालू होतो आहे. खूप दिवसांनी बाहेर पडलेत, पावसामुळे बाहेर पडता येत नव्हतं. म्हणलं चला या दोघी पण आल्यात, मग आता मोऱ्या गोसावीला जाऊ. पुढं गेलो आणि पुन्हा रिटर्न आलो मागे. म्हणलं काहीतरी पेटपूजा करू आणि मग पुढं जाऊ. आम्ही दोघी इथं बसलो, दाबेली घेतली आणि ही मॅडम बाहेर फोनवर बोलते. म्हणलं आता ही कधी येते आणि कधी नाही. ती आली आणि मग आम्ही दाबेली खायला घेतली. कशी सांगितली तुला? काय टाकल्यावर सांगितली आहे ना? सांगितली आहे ना? कशी आहे? जर कधी मोऱ्या गोसावीला आले तर नक्की या आजोबांकडून काही ना काहीतरी घ्या. मग चला आता आम्ही चाललो होतो गणपतीच्या पाया पडायला. हसती कशी? हसती कशी पिया? स्मिता बोलली आणि लगेच मी फोकस केलं इकडे. तर हे मंदिराशेजारी घाण आहे, जी की पुरासोबत वाहून आली होती आणि काही लोकांनी टाकली सुद्धा असेल. मला हे समजत नाही, मंदिराशेजारी एवढी घाण ठेवलीच कशी काय सरकारने? पूर ओसून किती दिवस झाला तरी अजून उचलले गेले नाही. ते जाऊ द्या. आता आतमध्ये एंटर केल्यावर काही दुकानं चालू होती, काही दुकानं बंद होती, काही दुकानांची साफसफाई झाली होती, तर काही दुकानांची साफसफाई चालू होती. हे पाहू शकता तुम्ही, लोक साफसफाई करतायत दुकानांची. नुकसान किती झालं असेल. आम्ही जसं पुढं गेलो आम्हाला वाटलं की असेल मंदिर चालू, मग म्हणलं दर्शनसुद्धा होईल. पुढं जाऊन पाहतो तर काय, मंदिर बंद. मग काय म्हणलं चला वरूनच दर्शन करावं. पाहते तर काय, इथे पूर्ण मंदिराचं नुकसान झालं होतं. हे तुम्ही पाहू शकता, पुरामुळे किती नुकसान झाले. हे पाहता पाहता माझं लक्ष इकडे गेलं. मग मनात विचार आला, खरंच आपण नदीला आई आणि देवी मानतो का? जर मानत असेल तर आपण ती घाण का करतो? त्याच्यात निर्मल्य, पूजेचं सामान, प्लास्टिक, कापड अशा गोष्टी का टाकतो? आपण खरंच तिला आई आणि देवी मानत असतो तर आपण नक्कीच तिला घाण नसतं केलं. पण म्हणतात ना, कर्माची फळं, जे आपण देतो ते आपल्याला रिटर्न भेटतं. जसं आपण नदीला सर्व घाण दिली, तेच तिने पुन्हा आपल्याकडे पाठवून दिली. तर ही विनंती मला सर्वांकडे आहे की कृपया तुमच्या घरातलं निर्माल्य असो, देवाचं काहीही असो, ते नदीमध्ये टाकू नका. नदीला अशी स्वच्छ ठेवा, जेणेकरून तुम्ही तिला स्वच्छ ठेवली तर ती त्या बदल्यात सुद्धा तुम्हाला चांगलं काहीतरी देईल. तर चला आजचा ब्लॉग इथंच थांबूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.